CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आमदार संजय गायकवाड यांना पाठवण्यात आलेल्या 100 कोटीच्या अब्रू नुकसानीच्या नोटीसवरून आता असीम सरोदे आणि संजय गायकवाड यांच्यामध्ये चांगलाच वॉर प्रतिवॉर पाहायला मिळत आहे। असीम सरोदे यांच्या नावावरून ते अर्धे पाकिस्तानी आणि अर्धे हिंदुस्थानी वाटतात, अशी टीका आमदार संजय गायकवाड यांनी असीम सरोदे यांच्यावर केली। त्यावरून आमदार संजय गायकवाड यांची बुद्धिमत्ता विकसित झालेली नाही, नावावरून बोलणं हे निर्बुद्धीपणाचं आणि मूर्खपणाचं लक्षण असल्याचा पलटवार वकील असीम सरोदे यांनी केला आहे। भारतीय जनता पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यातर्फे मी आमदार संजय गायकवाड यांना एक कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे की त्यांनी विजयराज शिंदे यांच्याबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे ते बदनामीकारक आहे, चुकीचं आणि कायद्याच्या चौकटीत न बसणार आहे। त्या संदर्भात कायदेशीर उत्तर ते देतीलच अशी अपेक्षा आहे। परंतु आज मला कळलं की आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये विनाकारणच ते माझ्या नावावर घसरले, परंतु त्यामधून सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता ही विकसित झालेली नाही असं दिसते। माझ्या असीम अशा नावामुळे आणि सरोदे अशा आडनावामुळे त्यांनी असं म्हटलं की अर्धवट पाकिस्तानी असं पहिल्यांदाच आम्ही पाहिलं, तर हे वक्तव्यसुद्धा माझी बदनामी करणार आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। असे अनावश्यक वक्तव्य करणं त्यांनी टाळलं पाहिजे। ही महाराष्ट्रातली संपूर्ण जनता त्यांना वारंवार सांगत आहे की संजय गायकवाड तुम्ही असं बोलू नका, तुम्ही चांगलं वक्तव्य करा। लोकप्रतिनिधी आहेत, ते कायदेमंडळात ते बसतात, परंतु त्यांची भाषा नेहमी बेकायदेशीरपणाची, वागणूक नेहमी बेकायदेशीरतेकडे जाणारी अशी का आहे असा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांना पडलेला आहे। आता माझ्या नावाबद्दल त्यांनी म्हटल्यामुळे मला हे सगळ्यांना सांगणं आवश्यक आहे की संजय गायकवाड यांचा संस्कृतीशी काही संबंध नसेल, केवळ पुतळे लावणं म्हणजेच फार देशभक्ती असा त्यांचा गैरसमज झालेला असेल। म्हणून त्यांना सांगायला पाहिजे की संस्कृत भाषेमध्ये असीम हा शब्द आहे, असीम या शब्दाचा अर्थ ज्याला सीमा नाही असा जो तो असा त्याचा अर्थ आहे। त्यामुळे आपण आपल्या संस्कृतीमध्ये अनेकदा लग्नपत्रिकांमध्ये सुद्धा माझ्या या नावाचा वापर बघतो। भगवान की असीम कृपा से आमच्याकडे अशा प्रकारे मंगल कार्य आहे, आपण या अशा प्रकारच्या पत्रिका आपण वाचतो। आसीम असं लिहिलं असेल तर ते मुस्लिम नाव आहे, परंतु तसं असलं तरी नावावरून बोलण्याचा काय संबंध आहे? नावावरून बोलणी अशा प्रकारची करणं हे विकृतपणाचं लक्षण आहे। नावापेक्षा आडनावापेक्षा आपण ते काम पाहिलं पाहिजे, कोणाची बुद्धिमत्ता तपासली पाहिजे, बुद्धीमध्ये काही फरक असेल तर ते सांगितलं पाहिजे। परंतु नावावरून अशा प्रकारचे शेलकी विधानं करणं हे अत्यंत बाळबोधपणाचं, मूर्खपणाचं आणि निर्बुद्ध असल्याचं लक्षण आहे। त्यामुळे मला समस्त लोकांना या निमित्ताने सांगायचं आहे की संजय गायकवाड यांनी माझ्या नावाचा जो काही उद्धार तिथे केलेला आहे की अर्ध पाकिस्तानी आहे वगैरे, हे अत्यंत चुकीचं आहे। बरं, एखादा पाकिस्तानचा नागरिक असेल तो चांगला नसेल का याचा विचार केला पाहिजे। पाकिस्तानचे सामान्य नागरिक आणि भारतातले सामान्य नागरिक सारखेच आहेत। तिथे सुद्धा संजय गायकवाड यांच्यासारखे अत्यंत भडक विधानं करणारे, अत्यंत धर्मांध असलेले काही लोक तिथे सुद्धा आहेत। आपला धर्मांधतेला विरोध आहे। जे कट्टर हिंदुत्ववादी असतील किंवा कट्टर मुस्लिमवादी असतील त्यांना भारतीय संविधानाचा विरोध आहे, माझा एकट्याचा विरोध मी असं म्हणत नाही। आता त्यांनी हा विषय काढला म्हणून मला हे सांगावं लागलं की माझ्या नावाचा अर्थ ज्याला सीमा नाही असा आहे आणि ते संस्कृतमध्ये नाव आहे, तसंच ते अरबिक भाषेत सुद्धा वापरलं जाते, भारतातल्या अनेक भाषांमध्ये वापरलं जाते, बंगाली भाषेमध्ये विशेषतः हे नाव खूप लोकप्रिय आहे आणि तिथे खूप जण वापरतात। उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये सुद्धा हे नाव वापरतात। तर संजय गायकवाड यांनी जरा माहिती घेऊन बोललं पाहिजे आणि अनावश्यक वक्तव्य करणं टाळलं पाहिजे असं मला वाटतं। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।